आपल्यासोबत नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. कशा पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन असणार येणाऱ्या 24 ते 25 आपल्याला सर्वांना माहिती आहे की 24-25ला हिंद की चादर हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात होतो आहे. यापूर्वी तो नागपूरला झाला आहे आणि आपल्यानंतर तो नवी मुंबईला होणार आहे. परंतु नांदेडचा जो कार्यक्रम आहे तो 2 दिवस आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. यामध्ये शासन आणि समाज असा एकत्रित कार्यक्रम आहे. यासाठी जी तयारी करायची त्यासाठी 25 कमिट्या आम्ही तयार केलेल्या आहेत, ज्यामध्ये वाहतूक व्यवस्था, पार्किंग, ग्राउंडची तयारी, पाणी आहे, वीज व्यवस्था आहे, जनजागृती आहे. तर ते काम मोठ्या प्रमाणावर चाललं आहे आणि या कार्यक्रमाला देशाचे माननीय गृहमंत्री अमितजी शाह साहेब, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगीजी, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी आणि खूप सारे कॅबिनेट मिनिस्टर या ठिकाणी येणार आहे. जो एस्टिमेटेड एक पॉप्युलेशन आहे म्हणजे साधारणतः 10 लाखाच्या आसपास भाविक या कार्यक्रमाला येणार आहे आणि त्या अनुषंगाने आमची तयारी आता जोरात चालू आहे. कसा बंदोबस्त असणार या ठिकाणी? खरं तर जिल्हाधिकारी असल्यामुळे तुम्हाला पूर्ण नजर ठेवून असणार. या ठिकाणी ऑलरेडी पोलिसांनी त्यांची तयारी चालू केलेली आहे. इतका मोठा जो क्राऊड आहे त्यामुळं क्राऊड कंट्रोलचं नियोजन, विकेंद्रित डिसेंट्रलाइज पार्किंग, या सगळ्या याचं नियोजन ऑलरेडी त्यांनी केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात होमगार्ड्स आपल्याकडे 400 आहेत. पोलीस फौज पडतात एक 3-1 पोलीस आहे, परंतु आपण बाहेरच्या जिल्ह्यामधून पोलीस आणि SRPF हे पण मागवतो आहे. त्यामुळं आणि व्हॉलंटियर्स, विशेषतः व्हॉलंटियर्स पण खूप मोठ्या प्रमाणावर NSS NCC स्टुडंट पण आहेत. त्यामुळे मला वाटत नाही कुठली अडचण या ठिकाणी येईल. थँक्यू.